गेवराईतील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी महिनाभर उलटला. आरोपी अद्याप मोकाट. पीडित कुटुंबाचा पोलिसांवर गंभीर आरोप. नमस्कार, आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24. न्यूज ब्युरो चीफ बाळाजी जगतकर. बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात घडलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 300-226 अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल होऊन तब्बल 1 महिना उलटल्याचा दावा पीडित कुटुंबियांनी केला आहे. मात्र या प्रकरणातील आरोपी अद्याप अटकेबाहेर आहेत असा आरोप करत पीडितांनी पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पीडित कुटुंबियांच्या माहितीनुसार त्यांच्या मुलावर कोयत्याने वार करून आणि दगडाने खेचून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याचा दावा करण्यात येत असून ते सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. गंभीर स्वरूपाचे पुरावे असल्याचा दावा असूनही आरोपींना अद्याप अटक का करण्यात आलेली नाही असा प्रश्न पीडित कुटुंबियांनी उपस्थित केला आहे. तसेच आरोपी शहरात खुलेआम फिरत असून तक्रार मागे घेण्याचाही दबाव टाकला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचाही पोलीस प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात असले तरी गेवराईतील या प्रकरणामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोपींच्या अटकेत विलंब का होत आहे? तपासात नेमके कोणते अडथळे आहेत? याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. पीडित कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत आरोपींना तातडीने अटक करण्याची आणि निष्पक्ष तपास करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात पुढे पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते आणि आरोपींवर कारवाई कधी होते याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.